नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 30 वर्ष सेवा होणाऱ्या या राज्य कर्मचाऱ्यांना NPS सुधारित NPS किंवा केंद्राची UPS पेन्शन योजनांपैकी जास्त पेन्शन कोणत्या योजनेत मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या 30 वर्ष सेवा होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना NPS किंवा सुधारित NPS किंवा केंद्राची UPS पेन्शन योजनांपैकी जास्त पेन्शन कोणत्या योजनेत मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 30 वर्ष सेवा होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना NPS सुधारित NPS किंवा केंद्राची UPS पेन्शन योजनांपैकी जास्त पेन्शन कोणत्या योजनेत मिळेल। बघा, एम्प्लॉय हू हॅव सर्व्ड फॉर 30 years विल गेट हायर पेन्शन अंडर विच स्कीम NPS रिव्हिज्ड NPS और द सेंटर्स UPS पेन्शन स्कीम। राज्य सरकारने या राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची युनिफाइड पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे। NPS योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना कमी पेन्शन का मिळत गेली? राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना दिनांक 1/11/2005 नंतर राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली। त्यावेळी कर्मचारी योगदान सुरू होते, त्यानंतर सरकारने सरकारचे योगदान वाढवले। दिनांक 1/4/2019 पासून महाराष्ट्र राज्य सरकारने NPS मधील सरकारचे योगदान 10% वरून 14% इतके करण्यात आले। यामुळे NPS मधील राज्य कर्मचाऱ्यांची जमा वाढ होण्यास मदत या ठिकाणी झाली। सरकारचे योगदान किंवा सुरुवातीला सरकारचे योगदान नसल्याने सन 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना NPS योजनेमध्ये कमी पेन्शन मिळत गेली। UPS पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांची सेवा ही 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम हे पेन्शन म्हणून मिळेल। तर किमान 10,000 रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। परंतु ज्यांची सेवा ही 30 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक राहील त्यांच्यासाठी UPS किंवा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना खरी परवडेल का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे। हे गणित आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। समजा 7व्या वेतन आयोगामध्ये एक कर्मचारी लिपिक पदावर सेवेत रुजू झाला आणि त्याची सेवा ही 30 वर्ष आहे। तर त्यास 10-20 वर्षानंतर पदोन्नती किंवा आश्वासित प्रगती योजना धरून शेवटचे मूळ वेतन हे 68,700 रुपये इतके येईल। तर त्याचे NPS मधील कर्मचारी योगदान व सरकारचे योगदान मिळून साधारणपणे वार्षिक वाढ 10% व 10% NPS मधील व्याज हे लाभांश धरून एकूण रक्कम 1,18,00,000 रुपये इतकी जमा होईल। यापैकी कर्मचाऱ्यास 60% रक्कम हे निवृत्तीनंतर 71 लाख रुपये मिळते, ज्यामुळे कर्मचाऱ्यास निवृत्तीनंतर आधार मिळेल। तर उर्वरित 40% रक्कम 47 लाख रुपये वर पेन्शन मिळेल। साधारणपणे 7% वार्षिक व्याजप्रमाणे धरल्यास मासिक 27,500 रुपये हे साधारणपणे पेन्शन मिळेल। तर हेच गणित सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व युनिफाइड पेन्शन योजनांमध्ये शेवटचे मूळ वेतन हे 68,700च्या 50% म्हणजेच 34,300 रुपये मिळेल। यामध्ये कर्मचाऱ्यांचे जमा असणारी कोणतीही रक्कम या ठिकाणी मिळणार नाही। यामुळे ज्यांची सेवा ही 30 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा कर्मचाऱ्यांनी पेन्शन पर्याय निवडताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असेल। या राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये जोखीम आहे हे निश्चित आहे, कारण सदर रक्कम ही शेअर बाजारावर आधारित असते। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे 30 वर्ष सेवा होणाऱ्या या राज्य कर्मचाऱ्यांना NPS सुधारित किंवा NPS किंवा केंद्राची UPS पेन्शन योजनांपैकी जास्त पेन्शन कोणत्या योजनेत मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून
जाणून घेतलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।